मॉर्निंग सर्वांना। आणि आज सकाळी सकाळीच व्हिडिओ चालू केला होता। तर माझ्या मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला, गावला होती सुट्टी कारण तिला वॅकेशन्स चालू झाल्यात। सो मला बनवायची होती कॉलीफ्लॉवरची भाजी। तर मी नेहमी अशी बनवते, ॲक्च्युली मला खूप आवडते आणि खूप टेस्टी होते। तर जिरी मोहरीची फोडणी देऊन हळद लसूण ठेचून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। जर तुम्हाला घरचा मसाला वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। तर मी घरचा मसाला टाकला होता, नसेल तरी खूप टेस्टी होते भाजी। आणि याच्यामध्ये मी टोमॅटो घातले होते, त्यामध्ये घालून घेतली होती कॉलीफ्लॉवर आणि सकाळच्या घाईघाईमध्ये मोठीच कॉलीफ्लॉवर घातली होती। आणि जरा जास्त वेळ शिजवून दिली की छान भाजी होते, मऊ सॉफ्ट होते एकदम, कॉलीफ्लॉवर छान शिजते। तर मलाही आवडते आणि माझ्या मिस्टरांनाही आवडते। नाश्त्यासाठी सकाळी मी रात्रीचा जो राईस होता तर मसाले भात बनवला होता, तोच दिला होता गरम करून आणि तेवढाच राईस अजून होता, तर त्याचा नाश्ता मी केला होता। आणि इथे मी गुळाचा चहा माझ्या मिस्टरांसाठी बनवला होता, सोबतच भात होता, मसाले भात नाश्त्याला। आणि डब्बाही भरायचा होता, डब्यामध्ये कॉलीफ्लॉवरचीच भाजी द्यायची होती आणि सोबतच चपाती। तर अशा प्रकारे आपली कॉलीफ्लॉवर रेडी झाली होती। आणि तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ आहे, तर सूर्य उगवलेला आहे आणि मुलं झोपली होती, गाऊ आणि राघव। तर अशा प्रकारे आपली झाडे एक साईडला लावली होती मी। आणि खूप कचरा करतात, वरून कबूतर वगैरे खराब करतात खूप, कितीही साफ ठेवलं तरी नाही क्लीन ठेवत, म्हणजे खूपच खराब होतं। तर मी असा विचार करते जाळी लावून घेईन वरनं, कारण जाळी लावली म्हणजे ॲटलिस्ट बसणार नाहीत कबूतर वगैरे। आणि अशा प्रकारे सकाळनंतर डायरेक्ट दिवसभराची कामं उरकल्यानंतर मी संध्याकाळी 3-4च्या सुमारास लागले होते क्लिनिंगला। तर माझं हे जे भांडी ठेवायचं रॅक होतं ते वरती होतं किचन टेबलवर, तर ते मी खाली ठेवलं होतं आणि बाजूलाच मी कपड्याची पावडरचा एक डब्बा होता आणि त्या साईडलाच माझं पॉट ठेवायचं रॅक होतं, जे तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं। आणि त्यानंतरच वरती मी क्लिनिंगसाठी जागा मोकळी केली होती, तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत होतं किचन। आणि इथे मी 1 ग्लास व्हिनेगर घेतला होता, मला होममेड क्लीनर बनवायचा होता। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं, त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेकिंग सोडा टाकला आणि 1 चमचा मी डिशवॉश घालून घेतला, आपलं जे डिशवॉश लिक्विड आहे तर ते, आणि ते छान मिक्स करून स्प्रेमध्ये भरून घेतलं। आणि खरं सांगायचं तर महिन्याला अशी वरचेवर क्लिनिंग केली पाहिजे। मी बऱ्याचदा ट्राय करते, परंतु माझं नक्की 1.5 महिना 2 महिन्यावरती जातं। परंतु मंथली क्लिनिंगमध्ये हा आपला पार्ट असला पाहिजे। हायजीन खूप महत्त्वाची आहे। मला छोटा राघव आहे, सो त्यामुळे क्लिनिंग तर करावीच लागते, परंतु थोडंसं मागे पुढे होत राहतं। तर अशा प्रकारे मी होममेड क्लीनर बनवून घेतला होता आणि याच्या आधी एकदा मी तुमच्यासोबत होममेड क्लीनर म्हणजे शेअर केला होता, सो आज पुन्हा एकदा शेअर केला। आणि खूप दिवस झाले मी मसाल्याचं स्टँड देखील क्लीन नव्हतं केलं, सो म्हटलं की आज मसाल्याचं स्टँड देखील क्लीन करून घेते। सो अशा प्रकारे याच्यामध्ये 20 मसाल्याचे, म्हणजे तुम्ही 20 मसाल्याचे डबे लावू शकता, 20। तर काचेचे आहेत हे जे छोटे छोटे डबे आहेत, तर ते काचेचे आहेत आणि हे जे स्टँड आहे तर ते पूर्ण स्टीलचं आहे। सो अशा प्रकारे छान घासून मी वॉश करून घेतलं आणि खूप दिवस, म्हणजे तिकडनं मी शिफ्ट झाले इकडे, तरीही मी ते क्लीन नव्हतं केलं, फक्त वरच्यावर पुसून घेतलं होतं। सो अशा प्रकारे आज मी मस्त घासून वगैरे काढलं आणि जे ग्लासचे कंटेनर्स आहेत छोटे छोटे, तर तेही छान पुसून ठेवले होते। असं वरच्यावर क्लिनिंग केलं की छान, म्हणजे आपल्यालाही खूप फ्रेश वाटतं। वरच्यावर मी पुसून घेत होते, परंतु फर्स्ट टाईम मी क्लीन केलं होतं। आणि मला माझी एक मैत्रीण आहे सुप्रिया, तर ती इंडियाला गेली तेव्हा ती हे प्लांट ठेवून गेली होती, तर तिने मला हे एक पार्ट त्याचा लावायला दिला होता, तर तुम्ही ब्लॅक पॉटमध्ये ट्रान्सफर केला होता आणि त्यातूनच मी
थोडंसं एक छोटासा तुकडा कट करून या म्हणजे ग्लास कंटेनरमध्ये लावलं होतं किचनवरती. सो अशा प्रकारे छान, म्हणजे माझ्याकडे ग्लास कंटेनर मोकळाच होता, त्याला झाकण नाही आहे काही. सो त्यामुळे म्हटलं की त्याचा अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. सो अशा प्रकारे छान पाहूया आता किती दिवसांनी मोठं होईल ते. आणि बाकीची क्लिनिंग मी स्टार्ट केली होती. आणि असं आहे की मलाच क्लिनिंग करायला आवडते, तर गाऊलाही खूप क्लिनिंगला करायला आवडते. सो मी वरचे कॅबिनेट पुसून घेतले, तर ती बोलली मला खालचे कॅबिनेट मी पुसणार आहे मम्मा. आणि असं राघव इथे खेळत असताना कॅबिनेटमधून त्यांनी हे माझं पॉट काढलं आणि फोडलेलं आहे साईडचे कान त्याचे. तर मस्ती करायला लागला आता तो, खूप जास्त मस्ती करतो. सो आता ते पॉट फेकूनच द्यावं लागेल. सूप पॉट होता, म्हणजे आपण सूप वगैरे पिण्यासाठी यूज करू शकतो तो. तर अशा प्रकारे चाललं होतं आज क्लिनिंग. आणि कॅबिनेट म्हणजे मला किचन काउंटर व्यवस्थित लावायचं होतं. आणि सोबतच कामात काम म्हणून माझं जे वॉच आहे ते मूववरून मागवलेलं, त्याचा सेल संपला होता. सो अशा प्रकारे त्याचा सेल देखील मी चेंज केला आज, कारण माझ्या मिस्टरच करतात नेहमी. पहिल्यांदा मी केला, परंतु त्यांनाही कधी वेळ भेटतो नाही भेटतो, सो त्यामुळे मी केला होता. तर त्यातच राघवने लगेचच पाडापाडी सुरू केली आणि अशा प्रकारे मस्ती चालू असते. तर त्याला शू रॅकमधून शूज वगैरे काढायचे असतात, परंतु त्याला अजून शू रॅक ओपन नाही करता येत. सो आम्ही कोणतेही चप्पल्स वगैरे बाहेरून आलं की म्हणजे खाली ठेवत नाही, परंतु गाऊ विसरते, त्यामुळे गाऊची कधी कधी बाहेर राहते. तिलाही प्रॅक्टिस झाली, आली की पहिली ती जी सँडल चप्पल किंवा शू असेल तर ती शू रॅकमध्ये ठेवून देते, कारण राघव लगेच खेळायला घेतो. आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती. सो मी मस्तपैकी चहा केला होता. आणि तुम्हाला माहिती आहे थंडी चालू झाली इकडे दुबईमध्ये, त्यामुळे चहाशिवाय पुढची कामं होतच नाहीत चालू. आणि आदल्या दिवशी जे मी लाडूचं सारण बनवलं होतं, तर मला त्याचे लाडूही वळायचे होते आणि ते मी आज वळणार होते दुसऱ्या दिवशी. राघवला मी वॉकरमध्ये टाकलं होतं आणि वॉकरमध्ये खूप मस्ती करतो तो, त्याला मजा येते वॉकरमध्ये, पण जास्त वेळ नाही राहू शकत तो वॉकरमध्ये, थोडा वेळच राहतो. आणि गाऊ त्याच्याबरोबर खेळत होती छान. तर ही एक्सायटेड होती लाडू खाण्यासाठी ॲक्च्युली, परंतु नुसतेच खजूरचे लाडू ती खाणार नव्हती, कारण ते जास्त गोड नाही लागत. सो त्यासाठी मी तिला वेगळे लाडू बनवले होते गूळ वगैरे घालून. मला सांग कसं झालंय. कसं मस्त आवडलं तुला. आणि जवसाचे लाडू वळून झाल्यानंतर मला बनवायची होती संध्याकाळच्या जेवणामध्ये मूग आणि मटकी. मोड आलेले होते माझ्याकडे, सो मी काळा मसाला जास्त काढला होता 3 ते 4 भाज्यांचा. मग त्यानंतर मी काळा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि बाकीचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये मटकी आणि मुगाची मी आमटी बनवणार होते. सो मला राघवला घेऊनच बनवावी लागते, कारण राघव खाली रडत राहतो सारखा. सो बऱ्याचदा मी ट्राय करते की फास्टली पटकन भाजी वगैरे टाकून घेईल आणि त्याला झोपेल वगैरे किंवा त्याच्याबरोबर खेळत बसेल. सो मी खेळतही असते आणि खेळता खेळता मी त्याच्यासोबत म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकत असते, तुमच्यासोबत मी शेअर करत असते ते. आणि अशा प्रकारे माझं क्लिनिंग वगैरे आवडलं होतं आणि किचन खूप सुंदर दिसत होतं वरचं स्टँड खाली ठेवल्यामुळे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.